नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GDCA अँड CHM परीक्षेसंदर्भातील पेपर नंबर आपला 5 जो आहे सहकार कायदे आणि इतर कायदे, या सहकार कायदे व इतर कायदे या प्रश्नपत्रिकेमधील आपण परीक्षेला येणारा अत्यंत महत्त्वाचे जी कलम आहेत, ओके, म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये असे काही महत्त्वाचे कलम सेक्शन आहेत की ज्या सहकारी संस्थांच्या संबंधी, निबंधक अधिकारी वर्गांच्या संबंधी म्हणजेच नोंदणी अधिकारी वर्गांच्या संबंधी आपल्याला परीक्षेला हे कलम फिक्स विचारले जातात. आणि आजच्या सेक्शनमध्ये आपण अशाच महत्त्वाच्या 3 कलमांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, तर आजच्या सेक्शनमध्ये आपण कलम 80, ओके, कलम 80, त्यानंतर आपण कलम 83 आणि कलम 88 असे 3 कलम आपण आज अभ्यासणार आहोत. आणि हे तुम्हाला परीक्षेला 100% येणारे कलम आहेत. त्यासोबतच तुम्हाला पेपर 1 ला देखील याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे परीक्षा ओरिएंटेल जे महत्त्वाचे कंटेंट पॉईंट्स आहेत तेच आपण यामध्ये कव्हर करतोय. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भातील बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तसंच लेक्चरच्या शेवटी तुम्हाला बॅचच्या शेड्यूलच्या संबंधी थोडंसं इंट्रोडक्शन्स देणार आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य होणार असेल त्यांनी बॅच जॉईन करा. ओके, तर त्यावेळेस आपण शेवटी या सगळ्या गोष्टी संबंधीचं डिस्कस करूया. आता आपण आपला महत्त्वाचा जो पॉईंट आहे, महाराष्ट्र सहकारी कायदा अंतर्गत येणारा पहिला जो कलम आहे 1960च्या कायद्याअंतर्गत येणारा कलम 80. आता कलम 80 कशा संबंधी आहे, तर हाच प्रश्न तुम्हाला जोड्या लावांना पण विचारला जाईल, हाच प्रश्न तुम्हाला चुकी बरोबरलाही विचारला जाईल, हाच प्रश्न तुम्हाला रिकामी जागेच्या बाबतीतही विचारला जातो आणि सेम हाच प्रश्न तुम्हाला सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहायला सुद्धा विचारला जातो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगतोय, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला हा पॉईंट लेक्चर पूर्ण ऐकल्यावरती पुस्तक सुद्धा वाचण्याची गरज पडणार नाही. तुम्ही बिंदासपणे पेपरला आजचे जे महत्त्वाचे 3 कलम आहेत, या 3ही कलमांपैकी जो कलम पेपरला येणार त्याचं तुम्ही नक्कीच उत्तर त्या ठिकाणी लिहून येणार. ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कन्सेप्ट समजून घ्या. अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये या संपूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर करतोय. पहिला जो कलम आहे कलम 80च्या संदर्भातली. ओके, तर कलम 80 काय सांगतंय की दप्तर अभिलेख ताब्यात घेण्यासंबंधी निबंधकांचे विहित अधिकार आहे. बरोबर, आता इकडे लक्ष द्या. सहकार क्षेत्रामध्ये संस्था आहेत, बरोबर. आता संस्था ह्या सहकार कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने सहकारी संस्थांची नोंदणी झाली. बरोबर. आता संस्थांच्या नोंदणीनंतर संस्था जेव्हा नोंदणी करते तेव्हा संस्थेचा कारभार या ठिकाणी सुरू होतं, म्हणजे कार्य संस्थेचं सुरू होतं. पण संस्थेच्या कार्यामध्ये काही अफरातफर झाली असेल किंवा काही सभासदांच्या म्हणण्यानुसार संस्थामध्ये काही गैरप्रकार चालू आहे, त्या संबंधीच्या तक्रारी जेव्हा निबंधकांकडे दाखल होतात सभासदांच्या अर्जानुसार, किंवा निबंधकांना स्वतःहून वाटलं की काही संस्थांमध्ये गैरप्रकार घडतो आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी निबंधकांना एक महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे. तो म्हणजे काय, की संस्थेचे म्हणजे संस्थेचे जे रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र आहेत, ज्याला आपण दप्तर म्हणतो, तर हे ताब्यात घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे रे, निबंधक वर्गांना. आता निबंधक वर्ग म्हणजे कोण, तर नोंदणी अधिकारी वर्ग असतात. मग नोंदणी अधिकारी म्हणजे कोण रे, तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी परवानगी देणं, सहकारी संस्थांना योग्य दिशा मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं, त्यासोबतच संस्थांच्या बाबतीमध्ये योग्य ते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी राज्य शासनामार्फत निवडलेले जे सर्वोच्च अधिकारी वर्ग असतात त्यांना पण काय म्हणतो, निबंधक अधिकारी वर्ग असे म्हणतो. ओके, मग हे निबंधक अधिकारी वर्गांना महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत कलम 80 नुसार संस्थेचे दप्तर ताब्यात घेण्यासंबंधीचे कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत. चला, इथपर्यंत प्रत्येकाचा पॉईंट आता क्लिअर झाला. लेक्चर्स व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडत असतील
तर नक्की बॅच जॉईन करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून त्यांचे कमीत कमी वेळामध्ये अभ्यास या ठिकाणी सुरू होईल. ओके. तर बघा, पहिला जो सेक्शन आहे कलम 80 नुसार निबंधकांना अधिकार देण्यात आलेले आहे संस्थेचे दप्तर ताब्यात घेण्यासंबंधी. तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न विचारला जाईल यावरती, त्यामुळे नीट व्यवस्थित नोट डाऊन करून घेत चला. कोणत्याही सहकारी संस्थेच्या पुस्तकात आणि कागदपत्रांमध्ये खाडाखोड होण्याचा जर त्या ठिकाणी संभव निबंधकांना वाटला की बाबा संस्थेमध्ये काहीतरी कागदपत्र आहे, पुस्तक आहे, रेकॉर्ड आहे, यामध्ये काहीतरी खाडाखोड होतंय, या संबंधीच्या तक्रारी आल्या तर, तसेच पुस्तके आणि कागदपत्रे गहाळ होण्याच्या, त्यामध्ये अधिकृत ढवळाढवळ होण्याचा संभव आहे, अशी तक्रार आली किंवा निबंधकांना तसं काही वाटलं संस्थेच्या आर्थिक परिस्थितीबाबतचा आढावा घेत असताना, तसेच अशी काही कागदपत्र नाश होण्याचा संभव आहे किंवा नष्ट करण्याचा संभव आहे, संस्थेच्या निधीचा किंवा मालमत्तेचा कुठेतरी दुरुपयोग होण्याचा संभव आहे. ओके. त्या अशा वेळेस त्या ठिकाणी निधीचा जो काही संस्थेचा निधी अकारण खर्च होण्याचा संभव आहे, तर अशी त्याला निबंधक वर्गांना निश्चित खात्री वाटली तर या ठिकाणी दप्तर ताब्यात घेण्यासंबंधीचे निबंधकांचे अधिकार या ठिकाणी लागू होत असतात कलम 80 नुसार. संबंधित संस्थांची कागदपत्र आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी व त्यांचा ताबा मिळावा म्हणून त्या क्षेत्राचा कायदेशीर फौजदारी न्यायाधीशाकडे अर्ज करण्याचा त्यांना त्या ठिकाणी अधिकार असतो. असा अर्ज मिळाल्यावरती तात्काळ कार्यवाही करणं आवश्यक आहे असं वाटले तर उपनिरीक्षकांच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास पाठवून संबंधित संस्थेची कागदपत्र व मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुद्धा या ठिकाणी निबंधक करत असतो. म्हणजेच निबंधक अधिकारी वर्ग या ठिकाणी करत असतो. ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर संस्थेचे संबंधित पुस्तकं, कागदपत्र, निधी आणि मालमत्ता यांचा ताबा मिळवण्याचा किंवा ताबा निबंधकांना किंवा त्याने अधिकारी जी काही व्यक्ती नेमलेली असेल त्या अधिकार व्यक्तींना त्या ठिकाणी मिळतो. त्याचप्रमाणे संस्थेच्या लेखापरीक्षक किंवा चौकशी अधिकार अगर विसर्जन अधिकार यांना दप्तराचा ताबा संबंधित व्यक्तीकडनं न मिळाल्यास निबंधक कलम 80 अन्वये कारवाई करून ते दप्तर संस्थेकडनं मिळवू शकतात. म्हणजे हे अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर पुढे जर कार्यकारी फौजदारी न्यायाधीश ओळीने 3 दिवस उपलब्ध नसतील तर त्यांची एवढ्या कालावधीपर्यंत वाट पाहणं संस्थेच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक असेल तर त्याचबरोबर पुढे निबंधक स्वतः अगर आपल्या अधिकाऱ्यास अधिकार देऊन संस्थेचे दप्तर जप्त करून शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी स्तराची पावती संस्थेला दिली जाते. म्हणजे डायरेक्ट रेकॉर्ड रजिस्टर तर जप्त केले जात नाही, पण त्यासंबंधीची पावती देखील संस्थेला दिली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर. तर अशा पद्धतीने जो काही कलम जो आपण आता पाहिला, कलम दप्तर, रेकॉर्ड, रजिस्टर ताब्यात घेण्यासंबंधीचा निबंधकांना दिलेला अधिकार कलम 80 अंतर्गत, एवढंच तुम्हाला 7 मार्काला यामध्ये लिहायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे घ्या पुढचा कलम 83 अन्वय चौकशी. आता ज्या पद्धतीने निबंधकांना कलम 80 अन्वय या ठिकाणी दप्तर जप्त करण्यासंबंधीचा अधिकार दिला होता, आता त्याच पद्धतीने कलम 83 अंतर्गत ओके, चौकशीचे आदेश, बरोबर. मात्र चौकशीचे आदेश या ठिकाणी निबंधक संस्थेच्या बाबतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत निबंधक संस्थेची घटना किंवा कामकाज किंवा आर्थिक परिस्थिती संबंधीची चौकशीचे आदेश देऊ शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये कलम 83 अंतर्गत महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत जो कलम 83 दिलेला आहे यामध्ये निबंधकांना तसे आदेश दिले, म्हणजे निबंधकांना तसे राईट्स दिलेले आहेत की तुम्ही संस्थांसंबंधीच्या चौकशीचे आदेश देऊ शकतात. मग कोणत्या परिस्थितीत निबंधक संस्थेच्या घटना, कामकाज, आर्थिक परिस्थिती याबाबतचे आदेश त्या ठिकाणी देऊ शकतात. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 83 अन्वये सहकारी संस्था अधिनियमन 1961च्या नियम 71 मध्ये संस्थेची जी काही रचना असेल, संस्थेचे जे काही कामकाज असेल, संस्थेची जी काही आर्थिक परिस्थिती आहे याबाबतची चौकशी करण्याबाबत विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
मग त्या तरतुदी कलम 83 अंतर्गत दिलेल्या आहेत. संस्थेची रचना, कामकाज आणि आर्थिक स्थिती संबंधीची चौकशी करण्यासंबंधी निबंधकांना या ठिकाणी हे महत्त्वाचे राईट्स दिलेले आहे. निबंधक वर्ग कलम 83 अंतर्गत संस्थांच्या चौकशीचे, रचनेचे, आर्थिक स्थितीच्या संबंधीची चौकशी त्या ठिकाणी करू शकतात. एकतर निबंधक स्वतःहून या सगळ्या गोष्टी करू शकतात किंवा संस्थेच्या जे काही एकाच 3 सभासद वर्ग असतील, आता जसे की इथे एक संस्था आहे आणि ह्या संस्थेचे काही सभासद आहेत. ओके, या सभासदांनी आणि इकडे निबंधक अधिकारी वर्ग आहे. जर या संस्थेमधील या सभासदांनी एकास 3 या मताने संस्थेचे जे काही चौकशी व्हावी या संबंधीचा अर्ज जर या ठिकाणी निबंधकांना दिला तर अशा वेळेस देखील निबंधक संस्थेची चौकशी करू शकतात. पुढे म्हटलंय निबंधक स्वतः किंवा अधिकार दिलेल्या दुसऱ्या व्यक्तीमार्फत ह्या चौकशी त्या ठिकाणी करू शकेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग निबंधकाने चौकशी करण्यासंबंधीचे अधिकार, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा असतो की निबंधक एकतर स्वतःहून करू शकतात किंवा एकाच 3 सभासदांनी जर निबंधकांकडे संस्था संबंधीची चौकशी करण्यासंबंधीचा अर्ज केला असेल तर त्यावेळेस देखील जे काही निबंधक अधिकारी वर्ग आहेत ते संस्थेची चौकशी करू शकतात. यामध्ये खालील परिस्थितीत सहकारी संस्थांच्या कायदेशीर चौकशीचे आदेश काढण्याचे अधिकार निबंधकांच्या बाबतीमध्ये असतात. पहिलं, जर संस्थेच्या काही लेखापरीक्षकांनी म्हणजे ऑडिटरला जर असं काही वाटलं की संस्थेमध्ये काही अफरातफर आहे, लबाडी आहे, धोके होऊ राहिले आहेत, काही कागदपत्र गहाळ आहेत किंवा काही कुठेतरी गैरप्रकार घडत आहे, तर अशा बाबतीत लेखापरीक्षकाने जर निबंधकांना तसा एक शिफारस केली तर त्यावेळी सुद्धा निबंधक अधिकारी वर्ग कलम 83 अंतर्गत संस्थेची चौकशी संबंधीचे आदेश काढू शकतात. तसेच तपासणी अहवालामध्ये तशी सूचना असेल तर अशा वेळेस देखील किंवा संघीय संस्थेने तशी मागणी केली असेल तर या 3 घटकांमध्ये निबंधक वर्ग संस्थांच्या चौकशी संबंधीचे आदेश या ठिकाणी काय करत असतात, काढत असतात. अशा तऱ्हेने आलेल्या अर्जावर कोणत्याही चौकशी करण्यापूर्वी किंवा चौकशीचा खर्च म्हणून चौकशी आदेशात काय केली जाते, केलेली रक्कम अर्जदाराने निबंधकांकडे काय करणं, अनामत म्हणून ठेवावी असे निबंधक संस्थेला कळवितात व ती फी भरल्यानंतर चौकशीचे काम काय करत असतात, सुरू करत असतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अर्जदाराने अर्जात नमूद केलेले जे काही आरोप आहे हे आरोप खरे ठरले तर ही रक्कम अर्जदाराला काय केली जाते, परत केली जाते. पण आरोप जर खोटा ठरला किंवा ते सिद्धच झाले नाही तर चौकशीचा खर्च हा अर्जदाराकडनं वसूल केला जातो. जर आरोप बदनामकारक नव्हते असे सिद्ध होऊ शकले नाही तर चौकशीचा खर्च शासनालाही सोसावा लागतो. अर्जदाराला त्याची अनामत रक्कम परत करावी लागेल. तर हा खर्च कोणाकडनं वसूल करावा हे निबंधक स्वतः या ठिकाणी ठरवत असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर पुढे यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांना संस्थेबाबतची सर्व कागदपत्र, पुस्तकं आणि इतर कोणतीही माहिती पुरवणं संबंधित संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि माजी सदस्य यांच्यावरती हे बंधनकारक असते. आता आदेश निघाला आहे, कलम 83 अंतर्गत चौकशी करायची आहे तर संस्था संबंधीचे जे काही पदाधिकारी आहे, सदस्य आहे किंवा माजी सदस्य आहे यांनी संस्थेसंबंधीची कागदपत्र, पुस्तकं, रेकॉर्ड जे काय असणार आहे ते चौकशीसाठी सादर करणं हे बंधनकारक असणार आहे. तसेच जी पुस्तकं, कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ती पुस्तकं व कागदपत्र चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर न केल्यास किंवा सादर करण्यास नकार देईल कोण, या ठिकाणी पदाधिकारी, सदस्य वगैरे हे जर त्या ठिकाणी नकार देतील किंवा तिला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं म्हणजे जे सदस्य असतील, पदाधिकारी असेल, माजी सदस्य असेल यांना जी चौकशी समिती आहे ही चौकशी समितीने जे काही प्रश्न विचारले असतील ते जर ते समाधानकारक देत नसतील किंवा ते नकार देईल तर चौकशी अधिकाऱ्यास प्रमाणित करता येईल. बचावासाठी अशा व्यक्तीने दिलेले कोणतेही निवेदन ऐकून घेतल्यानंतर ओके, म्हणून निबंध कसूर करणाऱ्या अशा व्यक्तीस कमाल 500 पर्यंत दंड करू शकतो व तो वसूल करण्यासाठी योग्य त्या दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज देखील करू शकतो. मग असा अर्ज आल्यावरती स्वतःच दंड केल्यानंतर किंवा ज्या पद्धतीने दंडाधिकाऱ्यांनी तो वसूल करतो त्याच पद्धतीने तो दंड वसूल करण्याची कारवाई करतो. म्हणून महाराष्ट्र सरकार अधिनियमाने 1961च्या नियम 71 अन्वये अधिनियमांच्या कलम 83 नुसार जी चौकशी करण्यासाठी किंवा चौकशी करायची त्यासाठी आवश्यक तो आदेश करावा लागतो आणि त्यामध्ये चौकशी अधिकाऱ्याचं नाव,
त्यांची चौकशी करण्याच्या संबंधीची माहिती, संस्थेचं नाव, कोणत्या मुद्द्यासंबंधी चौकशी करायची त्या संबंधीची माहिती, अहवाल हा त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं असतो. म्हणून चौकशीचा खर्च, चौकशी संबंधीची कोणती बाब तपासणी करायची आहे, तपशील असावा, ह्या सगळा उल्लेख त्या आदेशपत्रामध्ये देणं बंधनकारक असतं आणि हे संस्थेला पाठवावं लागतं. जर दिलेल्या जे काही चौकशी पूर्ण होऊ शकली नाही मुदतीमध्ये, तर चौकशी अधिकाऱ्याने एक मध्यंतरी अहवाल सादर करून दिलेल्या मुदतीची चौकशी पूर्ण का होऊ शकली नाही त्याचे कारणही त्या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी निबंधक आवश्यक असेल तेवढी मुदतवाढ मंजूर करू शकतो अथवा चौकशीचे काम स्वतःकडे घेऊ शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे ते सोपवू शकतात. चौकशी अधिकाऱ्याने आदेश मिळाल्यानंतर संस्थेच्या किंवा तिच्या सभासदांच्या अथवा अधिकाऱ्यांच्या ताब्यात असणारी जी काही हिशेब पुस्तकं आहे, दस्तऐवज आहे, याची तपासणी करण्यास सुरुवात केली पाहिजे व संस्थेच्या व्यवहारासंबंधी, कामकाजासंबंधी आवश्यक वाटेल अशी माहिती, स्पष्टीकरण प्राप्त करून घेतले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. व चौकशी अधिकाऱ्याने आदेशामध्ये उल्लेख केलेले सर्व मुद्द्यासंबंधी आपल्या अहवाल निबंधकांकडे सादर केला पाहिजे. अहवालामध्ये त्याने काढलेले काही निष्कर्ष असतील त्याची कारणं देण्याची जबाबदारी चौकशी अधिकाऱ्यांची असते. शिवाय चौकशीच्या वेळी काही अधिकाऱ्यांनी नोंदवल्या गेलेल्या जे काही लेखी किंवा इतर पुरावे त्याला सादर करावे लागतो व चौकशीचा खर्च, त्याची कारणं या ठिकाणी नमूद करावी लागतात. तर या संबंधीचा जो काही कलम आहे, या कलमांतर्गत त्या ठिकाणी संस्थांची जी काही चौकशी करणं बंधनकारक असतं. तसेच चौकशीचा खर्च कोणाकडनं वसूल करावा याबाबतची सुद्धा शिफारस यामध्ये करणं बंधनकारक असते. त्यासोबतच चौकशीचा खर्च कलम 85(1) नुसार संबंधित संस्था किंवा चौकशीची मागणी करणाऱ्या सभासद किंवा धनको किंवा संस्थाचे पदाधिकारी किंवा संस्थाचे आजी माजी सभासद किंवा मृत सभासदांच्या मालमत्ता यामध्ये चौकशी अधिकारी विभाजित करू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कलम 85 नुसार निबंधक विभाजित केलेला खर्च कलम 86 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार तो वसूलही त्या ठिकाणी करत असतात. निश्चित या पूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावरती चौकशीचा निष्कर्ष संबंधित संस्थेला कळवला जातो. ही चौकशी कशा पद्धतीने केली गेली, त्यातनं काय निष्कर्ष निघाला हे कळवणं बंधनकारक असतं. पण चौकशी अहवाल हा सार्वजनिक दस्तऐवज नसल्याने लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे तो त्याची नक्कल त्या ठिकाणी देता येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चला, इथपर्यंत हा एक पॉईंट क्लिअर झाला. आता पुढे आपल्याला कलम 88 अभ्यासायचं आहे. आता कलम 88 मध्ये नक्की काय महत्त्वाची माहिती आहे ती समजून घेणार आहोत. बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 मधील कलम 88 खालील नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशांची म्हणजेच निवाड्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीची पद्धत यामध्ये दिलेली आहे. तसेच पुढे म्हटलंय कलम 88 खालील संस्थेला झालेल्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अपचारी प्रवर्तकाविरुद्ध जे काही करण्यात येणाऱ्या चौकशी संबंधीची कार्यपद्धती ही कलम 88 अंतर्गत दिलेली आहे. आता प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या भूमिकामध्ये ही न्यायाधीशाची असते. त्याने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी अन्य कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निवाड्याप्रमाणेच केली जाते. मग व्यक्तीकडे रकमेची वसूल करावयाची असेल, त्या मालमत्तेमधून वसूल करावयाच्या वेळी आल्यास जे काही जिल्हाधिकारी सदर मालमत्ता जप्त करून त्यांच्या सार्वजनिक लिलावाने येणाऱ्या रकमेतून संबंधित रकमेची वसुली जे काही शेतसाऱ्यांचे येणे बाकी रकमेच्या वसुलीप्रमाणे त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून निवाड्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या कालावधीत संबंधित व्यक्ती निवाड्याविरुद्ध अपिले महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह अपिलेट कोर्टाकडे करू शकतं. त्यामुळे अपिलांचा 2 महिन्याचा कालावधी संपेपर्यंत निवाड्याच्या अंमलबजावणी या ठिकाणी करता येत नाही आणि अपील दाखल झाल्यास अपिलाच्या निकालानंतर त्याप्रमाणे ही कार्यवाही करावी लागते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी जे काही चौकशी संबंधीचे निर्णय असतात ते या ठिकाणी घेतले जातात. चौकशी व निरीक्षणाच्या खर्चाबाबतची माहिती, ज्यावेळी निबंधक एखाद्या सहकारी संस्थेची चौकशी अगर निरीक्षण तपासणी करण्याबाबत आदेश काढतात त्यावेळी संस्थेला चौकशी फी, निरीक्षण फी जिल्हा उपनिबंधकांच्या संबंधित खात्यात त्या ठिकाणी भरण्यास सूचना दिल्या जातात. चौकशी अधिकारी आपला अहवाल देताना सदर चौकशीसाठी जबाबदार ठरणाऱ्या व्यक्तीकडून कोणत्या प्रमाणात चौकशी फी वसूल करावी त्याचा तक्ता चौकशी अहवालाच्या शेवटी देतात. व्यक्तीचे म्हणणं ऐकून घेऊन नंतर त्याच्यावर चौकशी फी वसुलीची रक्कम आकारली जाते.
ही रक्कम संस्थेच्या नोटीस देऊन संबंधितांकडनं वसूल करावयाची असते व अशी वसूल न झाल्यास निबंधक मॅजिस्ट्रेटकडे अर्जही करू शकते आणि शेतसारांच्या थकबाकीप्रमाणे ही रक्कम वसुली करण्याबाबत विनंतीही करता येते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अन्वय निबंधक अपराधी प्रवर्तकांकडून भरपाई कशा रीतीने वसूल करू शकतात, असा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा, नियोजित सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक हे संस्थेचे प्रवर्तकांकडनं नियोजित संस्थेच्या अनौपचारिक सभेत ठरल्याप्रमाणे भागांचे म्हणजे शेअर्स भागांची किंवा रक्कम शेअर्सची रक्कम, प्रवेश फी, त्याचबरोबर इतर किरकोळ खर्च किंवा गृहरचना सहकारी संस्था असेल तर जागेच्या किमतीच्या संबंधित प्रवर्तकांचा हिस्सा वगैरे यासाठी पैसे जमा करतात. बरोबर की नाही. मग ह्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी प्रचलित प्रथेनुसार नोंदणी अधिकाऱ्यांकडे नियोजित सहकारी संस्थेचे नाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संस्थेजवळील शाखेमध्ये खातं ओपन करावं लागतं. हे आपण नोंदणी प्रक्रियामध्ये पाहिलं होतं. मग या ठिकाणी शाखेमध्ये अर्ज दाखल करून नोंदणी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने बँक खाते उघडावे लागते आणि जे प्रवर्तक घटक असणार आहे या प्रवर्तकांकडून जमा झालेली रकमेपैकी आनुषिक खर्च वगळता इतर खर्च किंवा इतर जी काही रक्कम आहे ही बँक खात्यात जमा करावी लागते. बरोबर. म्हणजे इतर जो काही आनुषिक जो काही खर्च असेल तो वगळता जी काही उरलेली रक्कम असेल ती कुठे जमा करावी लागते, जे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये जे अकाउंट आपण खोललेलं आहे त्यामध्ये ती जमा करावी लागते. पण बँकेत खाते उघडण्यास परवानगी मिळाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधीत नियोजित सहकारी संस्थेचे रीतसर नोंदणी प्रकरण सर्व आवश्यक त्या कागदपत्राच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करावे लागते, सादर करावे लागते. आणि ह्या गोष्टी तिथं सादर केल्यामुळे काय होतं आहे, जी काही या मुदतीत नोंदणी प्रस्ताव दाखल न झाल्यास प्रवर्तकांकडून जमा केलेल्या पैशांबाबतची चौकशी नोंदणी अधिकारी वर्ग करू शकतात. अगदी सोपी मेथड आहे, एक लक्षात घ्या. हे बघा, संस्था आहे. ओके. आता संस्थेला जो काही सुरुवातीचा भागांची रक्कम असेल, काही प्रवेश फी असेल किंवा इतर जो काही खर्च असेल किंवा संस्थेकडे जमा झालेला जो काही निधी असेल, बरोबर. आता संस्थेला नोंदणी करायची अधिकाऱ्यांकडे. मग त्यासोबतच इथे आधी आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काय करावं लागतं, संस्थेचं बँक म्हणजे शाखेमध्ये नियोजित सहकारी संस्थेचे नाव राखून ठेवण्यासंबंधी बँकेमध्ये आपल्याला खातं उघडावं लागतं आणि त्या संबंधीचा जो काही आता संस्थेचा जो निधी आहे तो निधी संस्था काय करेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या काही शाखेमध्ये अकाउंट खोललं असेल तिथे तो जमा करणार. पण अशा परिस्थितीमध्ये समजा आता त्यांनी अकाउंट ओपन केलंय पण बँक खाते उघडण्यास परवानगी मिळाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करणं गरजेचं आहे, नोंदणीचा प्रस्ताव टाकणं गरजेचं आहे. बरोबर की नाही. आणि हा प्रस्ताव टाकल्यामुळे काय होणार आहे, आता जी काही रक्कम आहे ती संस्थेने त्या बँक खात्यामध्ये जमा करणं गरजेचं आहे. पण अशा वेळेस जर ती रक्कम जमाच केली नाही कोणी प्रवर्तकाने, तर अशा वेळेस काय करतील, निबंधक अधिकारी वर्ग त्यांच्या चौकशी संबंधीचे आदेश त्या ठिकाणी लावतील. मग कधी कधी नियोजित संस्थेचे प्रवर्तक मुख्य प्रवर्तकाविरुद्ध तक्रार नोंदणी अधिकाऱ्यांकडे करू शकतात. त्यामुळे मुख्य प्रवर्तकाला त्याचं मत मांडण्याची संधी दिली पाहिजे त्या ठिकाणी सहकार न्याय तत्वानुसार. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं महत्वाच्या आहे. म्हणजे सहकारी जे आपलं न्याय तत्व आहे या सहकारी न्याय तत्वानुसार प्रवर्तकाची त्या ठिकाणी त्याचं मत मांडण्याची संधी दिली पाहिजे. पण मुख्य प्रवर्तकावर सहकार कायद्याअंतर्गत जर समजा त्याने असं काही त्या ठिकाणी रक्कम ठेवली नाही किंवा वैयक्तिकरणासाठी वापरली आहे असं त्या ठिकाणी गृहीत झालं तर अशा वेळेस कलम 146 अन्वये कारवाई करता येते आणि कलम 147 अंतर्गत सुद्धा त्या ठिकाणी अपराधाविरुद्ध गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल केले जातात. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा काय आहे, हा बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला आलेला प्रश्न आहे की निबंधक अपराधी प्रवर्तकाविरुद्ध नुकसान भरपाई संबंधीचा वसुली कशी करतात. तर पहिलं ती पूर्ण रक्कम पाहिली जाते की प्रवर्तकाने जी सुरुवातीची जी रक्कम आहे, प्रवेश फी आहे किंवा इतर किरकोळ अनुषंगिक खर्च केलेला असेल, जो उर्वरित जी काही रक्कम आहे त्याने नोंदणी करण्याच्या आधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जे खाते ओपन करण्याची परवानगी मिळाली आहे त्या खात्यामध्ये ते पैसे जमा केले गेले पाहिजे. पण तिथे जर त्यांनी जमा न करता वैयक्तिक काही कारणासाठी वापरले असेल किंवा 3-4 महिने उलटून गेले असतील तरी ते संस्थेत खात्यामध्ये पैसे जमा केलेलेच नाही, तर अशा वेळेस प्रवर्तकाविरुद्ध
नोंदणी अधिकारी वर्ग म्हणजे निबंधक अधिकारी वर्ग चौकशीचे आदेश त्या ठिकाणी ते देत असतात आणि ती मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती वसूल करून घेतात. हे या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या सेक्शनमध्ये हे महत्त्वाचे 3 कलम आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ओके. सर्व विद्यार्थ्यांना असा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. पुढच्या सेक्शनला आपण पुढचा एक टॉपिक कव्हर करणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा.